हरियाणा इथं पार पडलेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवणारा हा आहे किकबॉक्सर विजय ढोबळे। विजयनं मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्याचं चहूबाजूंनी कौतुक होतंय। मात्र विजयला हे यश प्रचंड संघर्षातून मिळालंय। या खेळाडूची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची, त्यामुळे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काही दिवस ड्रायव्हर म्हणूनही त्यांनी काम केलं। या कामातून निधी उभारून त्यानं स्पर्धेत भाग घेतला आणि त्याच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालंच। फरीदाबाद इथंच होत्या मॅचेस, नॅशनलच्या होत्या। नॅशनलच्या असल्यामुळे आणि त्याच्यात प्लस म्हणजे प्रोच्या मॅचेस वेगळ्या ठेवल्या होत्या। म्हणजे 57 किलो खालील एक गट होता, त्याच्यामध्ये मग गोल्ड मेडल मी मारलेलं आहे। आणि प्रोच्या मॅचेस असे असतात की त्या फक्त प्रोचेच मोठी सिनियर मुलंच खेळू शकतात। प्रोमध्ये मग मला तिथं पहिलं लागलं तो दिल्लीचा फायटर, त्याला मी मात केला। त्यानंतर ओडिसाचा लागला, त्याला मी मात केला। त्यानंतर मग ह्याचा लागला हरियाणाचा लागल्यानंतर परत त्याला पण मी मात केला। त्यानंतर मग मी फायनलला मला मणिपूरचा लागला। राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न विजयचं होतं। टॅलेंट होतं, पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा पुरेसा निधी नव्हता। अशा वेळी मदतीसाठी विजयला सर्व स्तरातून उदासीनताच पाहायला मिळाली। मॅचेसवरनं आम्ही 23 तारखेवरनं हरियाणाला आलोय आणि बरेच जणांना माहिती आहे लोकली इथं सर्वांनाच की विजयने टायटल मिळवला आणि अत्यंत परिस्थितीतून गेला तो। तरीसुद्धा साधं त्याला विचारायला सुद्धा नाही आलं की तो कुठला मेडल मिळवलं आहे का काय मिळवलं आहे। साधं मदत तर सोडाच, पण साधा कोणी सत्कारही करायला आला नाही विजयचा। आज पिंपरी चिंचवड शहराला, महाराष्ट्राला त्याने आज टायटल मिळवून दिला। महाराष्ट्रामधून 2च टायटल आले आणि ते दोन्ही आपल्या पिंपरी चिंचवडमधले टायटल आहेत, पण त्यांना कुणीही मदत तर नाहीच केली, पण साधं सत्कारसुद्धा करायला कोणी नाही आलं। एवढी मोठी आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, एवढं आज त्यांचं नाव आहे, तर एवढे चांगले खेळाडू आपल्या शहरात आहेत, तर त्यांच्याकडे थोडंसं भविष्यात लक्ष दिलं तर खूप आपल्याकडे अजून गुणी खेळाडू तयार होतील। विजयनं स्वतःच्या हिमतीवर हे यश मिळवलंय। मात्र आजही विजयसारखे अनेक उदयोन्मुख खेळाडू योग्य संधी आणि प्रोत्साहनाची वाट पाहतायत। दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।